प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. निष्ठा. मानवाच्या आयुष्यामध्ये निष्ठेला फार महत्व आहे. निष्ठा. तुम्ही तुमच्या कामाप्रती प्रामाणिकपणे जर राहिला. निष्ठा म्हणजे काय? इमानदारी, प्रामाणिकपणा. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती इमानदार असला, तुम्ही तुमच्या कामाप्रती प्रामाणिक असला, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतंय. मित्रांनो, छातीवर गोळ्या झेलून सुद्धा ज्या माणसानं आपला पक्ष सोडला नाही, भले त्या पक्षानं त्यांच्यावरती मध्यंतरच्या काळामध्ये अन्याय केला होता, त्यांना निलंबित करण्याचा म्हणा किंवा त्यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई करण्याचा म्हणा, ते अन्याय केला होता, तरी सुद्धा या माणसानं एकलव्यासारखं त्या पक्षप्रमुखांना गुरु मानून आपल्या कार्याचा, अखंडित कार्याचा होम पेटवत ठेवला. त्याचे फळ त्यांना आज मिळाले. होय, आपण कल्याण पूर्वेतील सर्वसामान्यांचे तरुण नेतृत्व असणारे, ज्यांना जनसेवक या नावानं संबोधले जाते, त्या महेश दशरथ गायकवाड यांच्या बद्दल बोलतोय. महेश दशरथ गायकवाड शिवसेनेचे माजी शहर प्रमुख. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावरती गोळीबार झाला, ते संपूर्ण देशामध्ये चर्चेत आले. पुढे विधानसभा निवडणुका आल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं, परंतु पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे मनात नसताना सुद्धा महेश गायकवाड यांनी जनतेच्या आग्रहाखातर, कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या, मतदारांच्या आग्रहाखातर बंडखोरी केली. बंडखोरी केल्याच्या नंतर पक्षानं त्यांना पक्षातून एक प्रकारे हकालपट्टी केली. हे सगळं घडत असताना ह्या माणसानं एकाकी लढाई केली. विधानसभा निवडणुकीमध्ये हा माणूस एकटा लढला, एकाकी लढला. सुमारे 56,000पेक्षा जास्त मतं महेश गायकवाड यांना मिळाली. ही साधी गोष्ट नाही. प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना कोणतंही साधन आपल्या बरोबर नसताना, एकाकी लढत देत असताना 56,000 मतं मिळवणं ही साधी सोपी गोष्ट नाही. आणि ती सुद्धा ईव्हीएम मशीनच्या काळात. ईव्हीएम मशीनच्या काळात 56,000 मतं म्हणजे ही सुमारे 1,00,000-1.5 लाखाच्या बरोबरचे मतं. हा माणूस लढला, पडला, हरकत नाही, परंतु त्यानं मात्र आपल्या कामाचं कार्य मात्र त्यांनी कुठं थांबवलं नाही. कार्य आणखीन जोमानं करत राहिला. मगाशी म्हटल्याप्रमाणे एकलव्यासारखं पक्षानं त्यांना मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित केलं, परंतु हा माणूस आपल्या ध्येयापासून विचलित झाला नाही. ते एकलव्यासारखं त्या पक्षप्रमुखांना केंद्रीय स्थानी मानून आपलं काम करत राहिले. मध्यंतरीच्या काळात अनेक मोठमोठ्या पक्षांनी त्यांना आपल्याकडे येण्यासाठी खुल्या ऑफर दिल्या. अगदी एका जागतिक पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांच्या घरी येऊन गेले. त्यांनी सुद्धा त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. चर्चा ऐकायला येते, परंतु ती ऑफर त्यांनी धुडकावली. केवळ निष्ठा, आणि त्या निष्ठेचं फळ त्यांना आज मिळालं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथराव शिंदे यांनी महेश गायकवाड यांना
कल्याणपूर्व आणि उल्हासनगर शहराचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्तीपत्र दिलं. त्यामुळे निष्ठेचं फळ हे उशिरा का होईना परंतु मिळतंय हे ह्या घटनेतून आपल्याला दिसून आलेलं आहे. साहजिकच आहे, महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि याचा फायदा महेश गायकवाड यांना कितपत होईल ते माहित नाही, कारण महेश गायकवाड यांची स्वतःची वोट बँक आहे. 56,000 मतं ते आपल्या खिशात घेऊन फिरतात. याचा फायदा त्यांना कितपत होईल ते माहीत जरी नसलं तरी या 56,000 मतांचा फायदा पक्षाला होणार आहे एवढं मात्र निश्चित. आणि त्यामुळे पक्षामध्ये देखील आनंदाचं वातावरणच आहे महेश गायकवाड यांच्या कमबॅकमुळे. बघूया, घोडा मैदान जवळ आहे. महानगरपालिका निवडणुकांवरती महेश गायकवाड यांच्या शिवसेना पक्षामध्ये पुन्हा येण्यानं कितपत प्रभाव पडतो, येणारा काळ आपल्याला याचे उत्तर देईल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.